तर साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. अच्छा, तुम्ही पण इथला आता सँडविच ट्राय केलं का? हो हो केलं ना. मी डेली इथे ना एक सँडविच खातो. अच्छा, डेली श्रीराम मिल सँडविच कॉर्नर. हा श्रीराम मिलच्या कॉर्नरवरती आहे एक बरोबर सर्वोत्तम सँडविच कॉर्नर आहे. हा ना. उत्कृष्ट सँडविच इथे मिळते आणि भरपूर इथे गर्दी असते. ते तर पाहिलं मी पण थोड्या वेळापूर्वी. थांबावं लागते, हो. एवढी गर्दी असते. नाही नक्की. किती वर्षापासून खाताय तुम्ही? मी जवळजवळ 4 वर्ष झाली इथे आहे. तर आठवड्यानं कमीत कमी 3 ते 4 वेळ येऊन मी इथे सँडविच खातो. हा ना. आणि मस्त म्हणजे एकदम अतिशय सुंदर असं चव पण आहे आणि चांगले सँडविच बनवतात. खरंच थँक्यू दादा. तर मित्रांनो नमस्कार. आपण आत्ता आहोत वरळीला आणि हा वरळी म्हणजे एक सगळा मिलचा एरिया आहे. तर आधी सगळ्या तिकडे मिल होत्या, आता सगळ्या भल्या मोठ्या इथे बिल्डिंग तयार झालेल्या आहेत. तर तरी इथे अजून आपला मराठी माणूस आहे तो इथे तग धरून आहे आणि म्हणजे तिथेच लहान व्यवसाय पण करत आहे. तर इथेच बघा एक लहानसं स्टॉल आहे. आपले एक दादा मराठी आहेत, त्यांचा स्टॉल इथे चालू आहे. याचा सँडविचचा व्यवसाय ते करत आहे. श्रीराम मिल नावाने त्यांचा सँडविचचा व्यवसाय. तर चला आपण त्यांना भेट देऊया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा आपलं? संतोष कदम. आणि हा आपला मुलगा का? हा मुलगा. काय नाव आहे? सार्थक कदम. अच्छा दादा, किती वर्षापासून इथे व्यवसाय करताय? हे 25 वर्ष होते. 25 वर्षापासून व्यवसाय करताय. अच्छा, एकाच ठिकाणी या? हा एकाच. हा मित्रांनो बघू शकता, 1.5 ते 2 फुटाचा फक्त बाकडा आहे. 2 फुटाचा त्याने स्टॉल बनवून त्या स्टॉलवर 15 वर्षापासून व्यवसाय करत आहे. सक्सेसफुल आहे. आणि दादा गाव कुठलं तुमचं? रायगड जिल्ह्यातले. अच्छा, तर 15 वर्षापासून इथे व्यवसाय करताय. तर काही आता रस्त्यावर व्यवसाय करायचं म्हटलं की खूप अडचणींना पण सामोरं जायला लागतं. तर इथे काय अडचणी येते तुम्हाला? BMC पोलिसांचा त्रास असतोय. त्यातून करायचा व्यवसाय. अच्छा, तर इकडचा आपला वेळ काय असतो? 10:30 ते रात्री 10. अच्छा, सकाळी 10:30 वाजल्यापासून आज चालू असतं. हा. तर मित्रांनो बघू शकता सँडविचचा व्यवसाय आहे. आणि काही जण भरपूर ठिकाणी आपण बघितलं की संध्याकाळी चालू करतात. तर दादांचा व्यवसाय हा सकाळी 10:30 वाजल्यापासून चालू होतो ते संध्याकाळी रात्री 10:30पर्यंत चालू असतो. आणि इकडचा आत्ता तुम्हाला 15 वर्षापासून व्यवसाय करताय, तर कसं काय आता ग्राहक वर्ग चांगला बऱ्यापैकी जमा केलेला असेल? खूप चांगलं केली तेव्हा खूप कमी होतं. हां. माझ्या टेस्ट सँडविचची दिली आणि बिझनेस खूप वाढला माझा. हां ना. अच्छा, ब्रेड पण खूप जायला लागले. पहिले 2 जायचे, आता 10-12 ब्रेड जातात नेहमी. आणि क्या बात आहे. तर ॲक्च्युली आमच्या बघा चॅनलचा प्रयत्न असतो की असे तुमच्यासारखे लहान आपले व्यावसायिक आहे तर त्यांचं आम्ही प्रमोशन करतो याच्यासाठी की त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे. लोकांपर्यंत आम्हाला हा व्हिडिओ पोचवायचा असतो की जेणेकरून लोकांनी बघून त्याच लोक पण आपली यायला इथे सुरुवात होती. आणि मला एक सांगा, मराठी माणसं आपल्यातली व्यवसाय करायला जास्ती करून त्याच्याकडे कल नसतो. मॅक्झिमम लोकांचा आपल्या कल असतो की नोकरी करायची आपल्याला. ठीक आहे, तर तुम्ही व्यवसाय करायचा निर्णय घेतला तर त्याच्यामध्ये घरच्यांचा पण सगळा सपोर्ट होता तुम्हाला? घरच्यांचा सपोर्ट आहे. अच्छा, तू बाळा तुझं काय चालू आहे आता? मी आता 12वी दिली. 12वीची परीक्षा दिलीस? अरे वा. आणि ते करून मग बाबांना मदत करतो? अच्छा, अरे वा, छान. मग तुला पुढे बनून काय बनायचं आहे शिकून आता? मर्चंट नेव्हीचा करणार. मर्चंट नेव्हीचा करतो. अरे वा वा वा, छान आहे. म्हणजे बाबा आता सगळं ह्या सँडविचच्या व्यवसायापासून जे काय आहे ते सुरुवात केली आणि त्याच्यातून जे इन्कम येते त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाला पण त्यांना मर्चंट नेव्हीमध्ये भरती करायचं स्वप्न आहे. ठीक आहे, तर नक्कीच दादा तुमच्या मुलगा माझा आहे तो क्रिकेट आहे. अच्छा, क्रिकेट खेळतो का? किती वर्षाचा आहे तो? तो आता 8वीला आहे, म्हणजे 14 वर्षाचा आहे. हां. आता सिलेक्शन झालं दादा अंडर-16. अच्छा, अंडर-16 क्रिकेट याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन तुमच्या मुलाचं झालं. अरे वा, खूप खूप अभिनंदन तुम्हाला. आणि मला एक सांगा, आता एक मराठी म्हणून तुम्ही व्यवसाय करताय तर तुमच्यापासून मला एक सांगा मला की आपले मराठी लोक आहेत त्यांनी व्यवसायामध्ये यावं तर त्यासाठी काय मेसेज द्या तुम्ही म्हणजे आत्तापर्यंत जो एक्सपिरियन्स घेताय त्याच्यामधनं काय व्यवस्थित वाटतं तुम्हाला? नोकरी करणं व्यवस्थित वाटतं का बिझनेस करणं? माझ्या मते नोकरी करण्यापेक्षा बिझनेस करणे उत्तम आहे. हां. मी खूप अनुभव घेतले या धंद्यातून. हां ना. हां. काय नॉर्मली अनुभव आले तुम्हाला थोडक्यात?
पैसा बिझनेसमध्ये पैसा येतो जातो हां आणि नोकरीमध्ये काय महिन्यातून एकदा येतो आणि टायमावरती वेळेवरती जॉबवरती हां थोडं उशीर झाला का त्यांचे हां. लेक्चर थोडे ऐका. एक मिनटं नोकऱ्या राहिल्यातच नाही तर नोकऱ्या कशा भेटणार बरोबर आता ते उद्या करायलाच लागणार ना. बरोबर. तर आता तुम्ही कधीपासून इथे खाताय? मी आता फर्स्ट टाइम आलो इथे. हा काय कशी वाटली चव तुम्हाला? व्यवस्थित एकदम. एकदम आवडली चांगली. सँडविच आपण ऐकतोय की खूप फेमस आहे, हा. तर तो ॲक्च्युली नक्की बनतोय कसा ते आपण बघूया. तर आत्ता आधी त्यांनी पाव घेतला, त्याला कटिंग केले, हिरवी चटणी लावलेली आहे, नंतर आपलं बटर लावलेलं आहे आणि त्याच्यावर आता बटाट्याची भाजी जाते. अच्छा, हे घरून आपण बनवून आणतोय का? हां, अच्छा काकडी. अच्छा, हा पण ट्रेन झालेला आहे. हां. अरे वा. त्याच्यावर कांद्याचे स्लाइस येत आहेत आता. हा इकडे बघा, त्यांचा मुलगा पण इकडे टोमॅटोचे स्लाइस करतो. हां 65. हा का चाट मसाला आला का त्याच्यावर? हां, चाट मसाला. मग हे ॲक्च्युली शिकलात कुठून? मग हे सँडविच बनवायचं, याच्या चटण्या बिटण्या स्वतःहून शिकले? हा. अरे वा, क्या बात नाही. कुणाकडे शिकायला नाही. आहे का? नाही, पण खरंच चटणी बिटणी खूप छान बनवतात लोकांचं सगळ्यांचं. आम्ही पण तिकडे बघितलं. याला मसाला चीज टोस्ट आहे. अच्छा, हा मसाला आहे चीज टोस्ट. फेमस आहे माझ्याकडे. आणि काय किंमत असते याची? 55. 55 रुपये. जी झाली. अच्छा, तर हा आता आपल्याला तयार झाला, हां. गरम होऊन पूर्ण. चीज कोणता आपण अमूलचाच वापरतोय का? हां. अच्छा. नाही, खरंच कौतुक आहे तुमचं की ह्या आपल्या सँडविचच्या व्यवसायात येते. मी आत्तापर्यंत खूप सारे परप्रांतीयच बघितले, पहिल्यांदा बघतोय आपला मराठी माणूस ह्याच्यामध्ये करतो. आता सगळ्या क्षेत्रात आमचा पण प्रयत्न आहे की असेच व्हिडिओ सगळ्यांचे आपण याच्यावर टाकून ना सोशल मीडियाद्वारे सगळ्यांची एक जागृती करायची की सगळ्या व्यवसायामध्ये आपले कुठेतरी पुढे ना मराठीत माणसं दिसली पाहिजे. हां, हे चीज आलं का त्याच्यावर? हां. क्या बात आहे. चीज टोस्ट. सॉस. तयार सँडविच. तर हा बघू शकता पूर्ण एकदम जम्बो. तर हा आपला चीज सँडविच, चीज टोस्ट सँडविच. चीज टोस्ट सँडविच. मसाला चीज टोस्ट सँडविच. अच्छा, मसाला चीज टोस्ट सँडविच. तर दादा, सगळे तुमच्या सँडविचचं खूप नाव काढत आहे. जेवढे आत्ता जर खाऊन जात आहे ते सगळेजण म्हणतात की सँडविच खूप आवडतं, आणि आम्ही पण ट्राय केला की सँडविच खरंच खूप छान आहे. तर मित्रांनो, सगळ्यांना विनंती करेन की दादा इकडचा ॲड्रेस सांगा मला, प्रॉपर ॲड्रेस. विशेष अमृत मार्ग, मुंबई 18 येते. मुंबई 18 येतो. हां. आणि हे आपल्या श्रीराम मिलच्या खाली हां, श्रीराम कॉर्नरला का? समोर खाली नाही म्हणलं. हां, मिलच्या समोर असल्यामुळे तुम्ही दुकानाला नाव श्रीराम मिलचं दिलं आहे का? अच्छा. नाही, छान आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्ती आपल्या दादांचा हा व्हिडिओ आहे तो शेअर करा सर्वांना, आणि प्रयत्न करा की आपले प्रोग्राम असतील तर त्याला जर सँडविच आपलं करायचा जर प्रोग्राम करत असाल तर नक्कीच आपल्या दादांना आठवण करा. आणि त्यांचं हे मेनू कार्ड आहे ते पण मी तुम्हाला दाखवू इच्छितो. एकदम स्वस्त आणि खूप छान, आणि खूप क्वालिटीज त्यामध्ये ठेवत आहे वेगवेगळ्या. पाटी पण आहेत माझ्या, जैन सँडविच आहेत, समोसा वगैरे भरपूर आयटम ठेवत आहे. आणि दादा, जर कोणाला ऑर्डरसाठी विचारायचं असेल तर कोणत्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा? 9220 131333. अच्छा, तर
दादाने नंबर दिलेला आहे आणि त्यांचं हे स्टॉल आहे त्याच्यावर पण दोन्ही नंबर त्यांचे मेन्शन आहेत. तर मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला मी तुम्हाला विनंती करेन आणि आपला मराठी माणूस आहे त्याला सपोर्ट करा. जास्तीत जास्त ऑर्डर द्यायचा प्रयत्न करा आणि वरळीच्या ह्या भागामध्ये जर राहत असाल तर नक्की येऊन व्हिजिट करा आणि व्हिजिट केलेली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटूया अशाच आपले लहान लहान व्यावसायिक आहेत मराठी त्यांचं व्यवसायाचं प्रमोशन करण्यासाठी. तर नमस्कार दादा. नमस्कार. 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 धन्यवाद. मराठी माणसाला सपोर्ट करा.